आजचा अभंग आहे. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठेले, मागे होते आले शिष्टाचार. दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, हा तो नव्हे बरा सत्यवाद. मद्य आणि मधु एकरासी नावे, तरी का ते खावे आधारे त्या. तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद, निवडी भेदाभेद वृष्टी न्याये. याचा अर्थ आहे, अवगुणांना कधी प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. पूर्वीपासूनच योग्य आचरण करण्याची आमची परंपरा आहे. पण हरिभक्ती न करणाऱ्या दुर्बल मनुष्याने अवगुणांचे वर्तन अज्ञानाने केले तर त्याचा डांगोरा पिटणे योग्य नाही. मद्य आणि मध यांना मधु हे एकच नाव आहे. तेव्हा आम्ही मधुपान करतो म्हणून उगाच मद्य का प्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, मला हरिभक्तांचा प्रसाद आणि सत्संग लाभला आहे. त्यामुळे गुण आणि अवगुण यामध्ये निवड करण्याचे बळ प्राप्त झाले आहे. हरिभक्त हा सर्वांगाने परिपूर्ण असतो, कारण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा त्याने आश्रय घेतलेला असतो आणि त्याच्या निर्देशानुसारच तो कार्य करतो. मनुष्याला त्याच्या इच्छेनुसार गुण आणि अवगुण प्राप्त करण्याची संधी भगवंतांनी त्याला दिली आहे. भगवंतांना शरण जाऊन सर्व दुःखातून मुक्त होणे हा एकच चांगला गुण आहे आणि बाकी सर्व अवगुण आहेत, कारण ते आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. यास्तव हरिभक्त जाणतो की हरिभक्तीमध्येच सर्व अवगुण नष्ट करण्याचा गुण आहे, म्हणून तो निश्चिंत असतो. भगवद्गीतेच्या शेवटी संजय सांगतो, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर प्लुतिर् ध्रुवा नीतिर्मतिर् मम. अर्थात जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.